नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली म्हणू लागते, या सगळ्यासोबतच मला सुमन काकूंची सुद्धा काळजी वाटत आहे. आज सुमन काकूंना हे सगळं काही करावं लागत आहे, परंतु हे सर्व काही करत असताना त्यांना त्रासही होत आहे. मला त्यांची तर खूप काळजी वाटत आहे. तर अर्जुन म्हणतो, नागराज काका खरंच खूप डेंजर आहे आणि ह्या माणसासमोर आता सुमन काकू जसं वागते तसं वागणं खरंच खूप कठीण आहे. कारण कुठल्याही क्षणी नागराज काका काहीही करू शकतो. तर आत्तापर्यंत मी कधीच सुमन काकूंचा असा चढलेला आवाज पाहिलाच नाही, पण आज सुमन काकू जे काही करत आहे त्यासाठी खरंच खरंच तिचं कौतुक करावं तितकं कमी. तर सायली म्हणू लागते, तसंही नागराज काका काही नाटक कमी करत नाही आहेत. नागराज काका आत्तापर्यंत कबूलही करत नव्हते की त्यांनी सुमन काकूला कधी मारलं आहे, परंतु जसं आपल्याला कळालं की नागराज काका सुमन काकूंना मारतात, तसं पाहिलं ना, माझी सुमन मी तिला काही होऊ देणार नाही असं खोटं नाटक करतात. माणसाने किती नाटक करावं. पण काय हो, मला एक कळत नाही आहे की नागराज काकांना संशय तर आला नसेल ना की सुमन काकू हे सगळं काही नाटक करत आहेत. आता मात्र अर्जुन आणि सायली विचार करू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सुमन काकू आपल्याला बरं नाही आहे, आपल्या डोक्यावर खरंच काहीतरी परिणाम झाला आहे, आपल्याला खरंच या सगळ्याचा धक्का बसला आहे, याचं नाटक करत असतात. तर नागराज काका म्हणतात, तुला का वाटलं तू आता जाऊन सांगशील आणि तुझ्यावर कोणी विश्वास ठेवेल का? अगं सुमन, तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. आणि तू जाऊन कोणाला सांगणार? दादाला, त्या रविराज किल्लेदारला? त्याला तर मी कधीच खिशात घातलंय आणि तो तर माझ्या प्रेमात वेडा झालाय, वेडा. सुमन, अगं मला तुला मारायचं नाही आहे, मला त्याला मारायचं होतं. सुमन काकू म्हणतात, त्याला? तर नागराज काका म्हणतात की हो, त्याला मारायचं होतं, पण तो मेला नाही, अजूनही जिवंतच आहे. तर सुमन काकू नाटक करत म्हणतात, तो मेला नाही, मग मी मरणार. हो ना, आता मी मरणार. तर नागराज काका म्हणतात, अगं मला तुला मारायचं नाही आहे, मी तुला किती वेळा सांगतोय की मला तुला मारायचं नाही आहे. सुमन, तुला मी एक गंमत सांगू का? 22 वर्षापूर्वी जो अपघात झाला होता ना, रविराज किल्लेदार आणि त्याच्या फॅमिलीचा, तो अपघात मीच घडवून आणला होता. तो अपघात आठवतो का? 22 वर्षापूर्वी शोध चालू आहे. अगं तो अपघात मीच घडवून आणला होता. आणि तुझ्या बाजूला बांधला होता तो महिपत शिकरे, त्यालासुद्धा सुपारी मीच दिली होती. 22 वर्षापूर्वी मी त्याला सुपारी दिली आणि सांगितलं रविराज किल्लेदाराची संपूर्ण फॅमिली संपवायची, त्याची संपत्ती मला मिळायला हवी, त्याच्या संपूर्ण प्रॉपर्टीवर फक्त माझा अधिकार असायला हवा. यासाठी त्या तिघांनाही उडवायचा खूप मोठा प्लॅन केला होता, परंतु काहीच उपयोग झाला नाही. ते तिघंही जिवंत आहेत, तिघंही धडधाकट आहेत. त्या तिघांनाही या सगळ्यामध्ये जरासुद्धा धक्का लागला नाही आणि आता या नागराज किल्लेदारला प्रॉपर्टीतला एक तुकडाही मिळाला नाही. नागराज किल्लेदार रविराज किल्लेदारच्या फेकलेल्या तुकड्यावर जगत आहे. आत्तापर्यंत रविराज किल्लेदारची प्रॉपर्टी मिळवण्यामध्ये हा नागराज किल्लेदार नेहमीच अयशस्वी ठरला, परंतु नाही, मी शांत राहणार नाही. ही संपूर्ण प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी काहीही करेन. 22 वर्षापूर्वी झालेल्या अपघाताचा मास्टर माइंड मीच आहे. मीच घडवला होता तो अपघात. मीच रविराज किल्लेदारला आणि त्याच्या कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न केला होता. पण काय करणार आहेस सुमन? तू जाऊन सांगणार आहेस का? कोणाला सांगणार आहेस जाऊन? रविराज किल्लेदारला की अर्जुन सुभेदारला की पोलिसांना? कोणाला सांगणार आहेस का तू? पण काय उपयोग? अगं तुझ्या या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. कारण आता डॉक्टर येऊन गेले, आठवते का? डॉक्टर येऊन गेले होते, ते म्हणालेत आता तुला तर काहीच आठवत नाही, तुझी परिस्थिती खूप गंभीर आहे, तुला आता यापुढे काही आठवेल याची शक्यताही नाही. आणि म्हणून त्यांनी ही औषधं दिली आहेत, त्यांनी गोळ्या दिल्या आहेत आणि म्हणालेत की हे तुला द्यावेत म्हणजे तुला बरं वाटेल. परंतु सुमन, या गोळ्या मी तुला देणारच नाही आहे, कारण तुझं बरं होणं माझ्यासाठी धोक्याचं आहे. तू जर बरी झालीस तर माझ्यासाठी खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे मी तुला बरं करणार नाही. आत्तापर्यंत कित्येक वर्ष तू माझ्या डोक्यात तर गेलीच आहेस आणि आता तर प्रचंड डोक्यात गेली आहेस. पण सुमन, तू अशीच सडत राहा, तुला काही झालं तरी मी बरं करणार नाही. त्यामुळे आता तू कोणालाही बोंबलून सांगण्याचा प्रयत्न कर की हे सगळं काही मी घडवून आणलं आहे, पण तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, कारण तू वेडी आहेस, तुझ्या डोक्यात काहीच लक्षात राहत नाही. असं म्हणत नागराज काका आता सुमन काकूंच्या आजारपणाचा
फायदा घ्यायचा ठरवतात आणि सुमन काकूंना खूप त्रास देत असतात. सुमन काकू मात्र शांत उभे असतात. नागराज काका म्हणतात, काय झाले असे डोळे वटावून पाहतेस, जसं काय तुला सगळं समजलं? अगं सुमन, तुला समजून तरी काय उपयोग आहे? आताचं थोड्या वेळाने काही लक्षात नसणार, कारण तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय, परिणाम. काही ऐकून घेऊ नकोस, तर तुझ्या काही लक्षात राहणार नाही, हे मला चांगलंच माहीत आहे. काय झालंय दादाला सांगायचं आहे, पण काही उपयोग नाही. अगं मी अजूनही तुला सांगतोय, तू कोणाला काही सांगण्याचा विचारच करू नकोस, कारण तुझ्या काही लक्षात राहणार नाही आणि तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. तर आता मात्र सुमन काकू शांतच असतात. नागराज काका म्हणतात, जेवायचं असेल तर जेव, नाहीतर उपाशी मर, असं म्हणत सुमन काकूंना बेडवर ढकलून देतात आणि नागराज काका तिथून निघून जातात. आता सुमन काकू आपल्याला काहीच कळालं नाही आहे आणि पडण्याचं नाटक करतात. परंतु ज्या क्षणी नागराज काका रूमच्या बाहेर जातात, त्यावेळी मात्र सुमन काकू स्वतःला सावरतात. जे काही घडलं आहे ते सगळं काही सुमन काकूंना कळालेलं असतं. या सगळ्यामध्ये आपलाच नवरा आहे, नागराज किल्लेदारनेच हे सगळं काही घडवून आणलं आहे, हे ज्यावेळी त्यांना कळतं त्यावेळी त्यांना खूप मोठा धक्का बसतो. परंतु सुमन काकूंच्या प्लॅनप्रमाणे सुमन काकूंनी नागराज काकांचं सगळं बोलणं मोबाईलमध्ये कव्हर करून घेतलेलं असतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी अस्मिताला थोडं बरं वाटत नसतं आणि म्हणूनच अश्विन तिला इंजेक्शन देतो आणि म्हणू लागतो, आता 5 दिवसाचा कोर्स करावा लागेल. 5 दिवस मेडिसिन घेतली की अस्मिताईला बरं वाटेल. आता कल्पनाताईंना खूप वाईट वाटतं. कल्पनाताई म्हणतात, मी आलेच, असं म्हणत कल्पनाताई तिथून निघून जातात. आता अस्मिताचाही चेहरा थोडा उदास होतो, कारण आपल्यामुळे आपल्या घरच्यांना त्रास होतोय हे अस्मितालाही पाहवत नसतं. आता अस्मिताचा मूड ठीक करण्यासाठी अर्जुन म्हणतो, बायको, मला असं समजलं होतं, म्हणजे मला असं कळालंय की प्रेग्नेन्सीमध्ये बाईच्या चेहऱ्यावर ग्लो येतोय आणि खरं आहे, अस्मिताईच्या चेहऱ्यावर किती छान ग्लो आला आहे. तर अस्मिता म्हणते, गप्पा, तू काहीही सांगू नकोस. अर्जुन म्हणतो, अगं मी खरंच सांगतो अस्मिताई, हवं तर सायलीला विचार. सायली म्हणते, हो अस्मिताई, खरंच खूप छान ग्लो आला आहे. तर अर्जुन म्हणतो, पण हा ग्लो, तर अश्विन म्हणतो, हा ग्लो तर प्रेग्नेन्सी पुरताच. तर त्यानंतर दोघेही म्हणतात, हा ग्लो प्रेग्नेन्सी पुरता आणि त्यानंतर हॉरर शो, असं म्हणतात. अस्मिता म्हणते, कपरे, मी तुम्हालाही दोघांना मारेन हा. तर सायली म्हणते, अस्मिताई, तुमच्या अगोदर मीच या दोघांना मारेन. काय हो, तुम्ही अस्मिताईच्या अशा अवस्थेत सुद्धा त्यांची मस्करी करायची, त्याची खोड काढायची, काही थांबवत नाही ना? आणि अश्विन भाऊजी, तुम्ही यांच्या नादाला लागताय आणि अस्मिताताईंना त्रास देताय. तर अस्मिता म्हणू लागते, असू देत ग, कारण ते दोघे जर नीट वागलेत ना तर मला चैन पडणार नाही. तर सायली म्हणते, पण अस्मिताताई, हे दोघे तुमची एवढी खोड काढतात आणि तुम्ही मात्र शांत ऐकून घेतात. अस्मिताताई म्हणतात, मला माहीत आहे हे दोघे असं का करतायत, कारण ह्यांना दाखवून द्यायचं आहे की सगळं काही नॉर्मल आहे. तर अश्विन आणि अर्जुन म्हणतात, सगळं काही नॉर्मल आहे, परंतु अस्मिताताई म्हणजेच अननॉर्मल आहे. आता मात्र अस्मिताच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माईल येते. तर अर्जुन म्हणतो, बघ बघ बायको, अस्मिताईच्या चेहऱ्यावरची स्माईल बघ, नाहीतर तू नेहमीच अशी फुगलेली असतेस. सायली म्हणते, मी? तर अर्जुन म्हणतो, हो बघ, आता सुद्धा कशी फुगली आहेस. असं म्हणत ते दोघंही थोडंसं खोटं खोटं भांडण करत असतात आणि त्या दोघांच्या गोड भांडणात अस्मिता थोडी खुश होते आणि मनाशीच म्हणते, ही किती गोड जोडपं आहे ना, एकमेकांना समजून घेतं, एकमेकांच्या भावना समजून घेतं, एकमेकांसाठी खोटं खोटं भांडतातही. पण या दोघांसारखं माझ्या आयुष्यात का नाही, माझ्याच नशिबी असं का आलंय, असं म्हणत अस्मिताला थोडं वाईट वाटतं. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, नागराज काका सतत सुमन काकूंच्या आसपास असतात आणि म्हणूनच सुमन काकू मनाशीच म्हणतात, हे कालपासून माझा पिच्छा काही सोडत नाही आहेत आणि माझ्या आसपासच आहेत. मला सायलीला फोन करायचा आहे, परंतु आता हे बाहेर जात आहेत, हीच संधी आहे सायलीला फोन करायची. आता नागराज काका सुमन काकूंना आवाज देतात. सुमन काकू काहीच बोलत नाहीत. नागराज काका सुमन काकूंकडे येतात आणि म्हणतात, सुमन, अगं काय झालंय, तू तर काहीच बोलत नाही आहेस, एवढी शांत. आता मात्र सुमन काकू घाबरतात आणि म्हणतात, लाल कापड, निळा कापड, पांढरा कापड, असं बोलत त्या काही ना काही बडबडण्याचा प्रयत्न करतात. नागराज काका म्हणतात, चुप, एकदम चुप्प बसायचं, एक शब्दसुद्धा तोंडातून काढायचा नाही. आत्तापर्यंत तुझी बडबड बडबड सहन करून खरंच मला कंटाळा आला आहे आणि तुझ्याशी गोड बोलून तर त्यापेक्षाही, आणि सगळ्यांसमोर गोड बोलणं ते तर वेगळंच. त्यामुळे आता गप्प बसायचं, एकदम चुप्प बसायचं, असं म्हणत सुमन काकूंना
ते शांत बसवतात आणि म्हणतात, तुझा मेंदू जसा बंद पडलाय ना, तसंच तुझं तोंडही बंद ठेवायचं, मी आलोच. असं म्हणत नागराज काका आता बाहेर निघून जातात. नागराज काका बाहेर निघून जाणं हीच सुमन काकूंसाठी संधी असते. आता सुमन काकू लगेच सायलीला फोन करायला आपला मोबाईल घेतात. परंतु त्या अगोदर नागराज काकांचा केलेला व्हिडिओ ते पाहतात, ज्यावेळी नागराज काकांनी सत्य कबूल केलेलं असतं. आणि ते ऐकल्यानंतर सुमन काकूंना खूप त्रास होऊ लागतो. त्यांना खूप वाईट वाटतं. सुमन काकू आता सायलीला फोन करायला घेतात. तर दुसरीकडे सायली अस्मिताला म्हणते, अस्मिताताई, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू असंच कायम असू देत. तुमच्या डोळ्यात अश्रू नाही मी पाहू शकत. तर अर्जुन आणि अश्विन म्हणतात, आम्हीही नाही पाहू शकत. आणि म्हणूनच अस्मिताई, तू नेहमी असंच हसत राहायचं. तर त्याचवेळी सायलीला आता सुमन काकूंचा फोन येतो. सायली बाजूला येते आणि म्हणते, बोला सुमन काकू, काय झालंय? तर सुमन काकू रडतच सायलीला म्हणतात, सायली, यांनी माझ्यासमोर सगळं काही कबूल केलं आहे. सायली म्हणते, काय? तर सुमन काकू म्हणतात की हो, मी मनोरुग्ण आहे, मला काही आठवत नाही. या संधीचा फायदा घेत मला त्यांनी सगळं काही सांगितलं आहे आणि या सगळ्याचा मी व्हिडिओ बनवलाच आहे. आणि सायली, तुला हेच सांगायचं आहे की 22 वर्षापूर्वी भाऊची आणि वहिनींचा जो अपघात झाला होता, त्यामागचा मास्टर माइंड म्हणजेच नागराज किल्लेदार आहेत. यांनीच तो अपघात घडवून आणला होता. आता हे ऐकल्यानंतर सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. सुमन काकू खूप रडत असतात. सायली म्हणते, सुमन काकू, तुम्ही अगोदर शांत व्हा. सुमन काकू सायलीला म्हणतात, मी तो व्हिडिओ तुला पाठवू का? तर सायली म्हणते, हो. आता सुमन काकू तो व्हिडिओ पाठवायला घेतात. परंतु त्याचवेळी नागराज काका समोर आल्यामुळे सुमन काकू आपला मोबाईल खालीच टाकतात. आता त्या घाबरून गेलेल्या असतात. आता सायली सुमन काकूंना आवाज देते, परंतु सुमन काकूंचा काहीच प्रतिसाद येत नसल्यामुळे सायली सुद्धा घाबरून गेलेली असते. आता सायली समोर येताच अर्जुन खुणावून विचारतो की काय झालंय? तर सायली म्हणते, सुमन काकूंचा फोन होता. आता मात्र अर्जुनलाही हे सगळ्याची भीती वाटत असते. नक्कीच काहीतरी घडलं असणार हे अर्जुनच्याही लक्षात येतं. दोघंही घाबरून गेलेले असतात. अश्विन अर्जुनला विचारतो की काही प्रॉब्लेम आहे का? तर अर्जुन म्हणतो, नाही, काहीच नाही. तर सायली म्हणते, नाही, असं काहीच नाही. असं म्हणत सायली अर्जुन काही घडलं नाही असं भासवत असतात. अस्मिता म्हणते, आधीची भांडणं होऊन फक्त 5च मिनिटं झाली आहेत, आता दुसऱ्या भांडणाची वेळही आली आहे का? तर अर्जुन म्हणतो, ॲक्च्युली मला तरी असंच वाटतंय. असं म्हणत अर्जुन आता हसण्याचं नाटक करतो. नकळतपणे का होईना, परंतु या सगळ्यामुळे अस्मिता खुश राहील यासाठी सर्वांचे प्रयत्न चालू असतात. तर सायली अस्मिताला म्हणते, नाही नाही, असं काही नाहीये. अस्मिताताई, तुम्ही आता आराम करा, आम्ही येतोच. तर अश्विन म्हणतो, हो अस्मिताई, आता तू आराम करायचा आहे आणि हो, तुला काही लागलं तर मला आवाज दे किंवा फोन कर, मी आहेच इथे. असं म्हणत सायली, अर्जुन आणि अश्विन तिघही अस्मिताला आराम करायला सांगून रूमच्या बाहेर येतात. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आता सुमन काकूंच्या समोर नागराज काका येताच सुमन काकू पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. त्यांना घाम फुटलेला असतो. नागराज काका म्हणतात, काय झालं, काय एवढी घाबरलीस? असं म्हणत नागराज काका आता त्यांच्यावर हात उगारतात आणि म्हणतात, नाही नाही, मी तुला मारत नाहीये. घड्याळ घड्याळ विसरलो होतो, पण तू काय एवढी घाबरलेस? शांत हो, मी तुला पाणी देऊ का? थांब, मी तुला पाणीच देतो. असं म्हणत नागराज काका आता सुमन काकूंना मुद्दामहून सावरण्याचा प्रयत्न करत असतात. सुमन काकू म्हणतात, नाही नाही, मला नको आहे, मी घेते. असं म्हणत सुमन काकू आता तिथून निघून जातात. सुमन काकू घाबरलेले असतात आणि त्यामुळे त्यांनी त्यांचा मोबाईल खालीच टाकलेला असतो. आता सुमन काकू निघून जाताच नागराज काका हसू लागतात आणि त्यानंतर आपलं घड्याळ ते घालण्यासाठी ड्रेसिंग टेबलच्या समोर येतात. परंतु बेडच्या खाली सुमन काकूंचा मोबाईल पडलेला असतो. तर इकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया अजूनही घोरात पडलेली असते आणि अश्विन मात्र हॉस्पिटलला जायची तयारी करत असतो. आणि त्याचवेळी प्रियाला जाग येते. प्रिया म्हणते, अश्विन, तू निघालास सुद्धा? असं म्हणत ती घड्याळ पाहते आणि त्यावेळी तिच्या लक्षात येतं की आपल्याला उठायला उशीर झाला आहे. आता प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन, तू एक काम कर, तू तयारी करायला घे, तोपर्यंत मी तुझ्यासाठी काहीतरी नाश्ता बनवते आणि कॉफीही बनवते. परंतु अश्विन मात्र काहीच बोलत नाही. आता प्रिया अश्विनकडे येते आणि अश्विनला गयावया करत विचारते, अश्विन, तू माझ्याशी बोलणारच नाही आहेस का रे? मला माहीत आहे माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे, पण मी असं का केलं हे मलाच कळत नाही. पण मला आत्ता कळतंय की खरंच माझ्या हातून चूक झाली, मी असं करायला नको होतं. या सगळ्याची समज मला आत्ता येते आणि या सगळ्याचं गिल्टही मला वाटत आहे. अश्विन, प्लीज तू तरी मला माफ कर ना, प्लीज माझ्याशी बोल ना. आता मात्र अश्विन चिडतो आणि प्रियाला म्हणतो, आत्ता तुला कळतंय का की तू केली अशी चूक आहे? तू ज्यावेळी केलं त्यावेळी तुला कळालं नाही का की आपण जे करतोय ते चुकीचं आहे? अगं, तुला एवढेही मॅनर्स नाही आहेत का की घरचं अन्न आपण असं घराबाहेर फेकायचं नसतं? अगं, घरचं अन्न
कचऱ्यात नेऊन फेकत असताना तुला काहीच वाटलं नाही? का केलंयस असं? सांग ना, बोल ना. परंतु प्रिया काहीच बोलत नाही. अश्विन म्हणतो, कशी बोलणार आहेस ना, कारण आता तू जे कृत्य केलेस ते बोलायलाही तुला लाज वाटत आहे, परंतु करताना तुला लाज नाही वाटली, हो ना? घरातलं शिजवलेलं अन्न असं रस्त्यावर फेकून देणं काय पद्धत आहे ग? आणि कोणाचा तरी घास असा वाया घालवायचा, घरच्यांना सर्वांना उपाशी ठेवायचं आणि घरातलं अन्न उकिरड्यावर नेऊन फेकायचं. हे सगळं का, कशासाठी केलेस? बोल तन्वी. परंतु प्रिया मात्र काहीच बोलत नाही. प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रिया मनाशीच म्हणते, हा आता मला खरंच माफ करेल की नाही मला नाही माहीत, परंतु याला दुखवून चालणार नाही. अगोदरच संपूर्ण सुभेदार एक हो, मला घराबाहेर काढण्यासाठी टपलेच आहेत आणि हा जर माझ्या विरोधात गेला ना तर मला घराबाहेर कायमचं जावं लागेल. नाही, याचा विश्वास जिंकावाच लागेल. असं म्हणत प्रिया आता अश्विनसमोर हात जोडते आणि म्हणते, अश्विन खरंच मला माफ कर. मी हात जोडून तुझी माफी मागत आहे. अश्विन मी काय करू म्हणजे तू मला माफ करशील? सांग ना. अश्विन मला कळतंय की माझी चूक झाली आहे. मी रागाच्या भरात खूप मोठा वेडेपणा करून बसली आहे. या सगळ्याचा मला पश्चाताप होतोय अश्विन, पण यापुढे मी असं कधीच काहीही करणार नाही. प्लीज एकदा माझ्यावर विश्वास ठेव. असं म्हणत प्रिया आता अश्विनसमोर हात सोडत असते, परंतु अश्विन मात्र प्रियाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. प्रियाने जे काही केलेलं असतं ते अश्विनला अजिबातच पटलेलं नसतं. आता आपण माफी मागूनही अश्विन आपल्याला माफ करत नाही हे लक्षात येताच प्रिया अश्विनचे पाय पकडते आणि म्हणते, अश्विन खरंच मी एकदा तुझ्यासमोर हात सोडते, पाय धरते तुझे, पण प्लीज प्लीज मला माफ कर. माझ्या हातून अशी चूक कधीच होणार नाही. अश्विन प्लीज प्लीज मला एकदा माफ कर ना. अश्विन आता प्रियाला उठवतो आणि म्हणतो, आता ही सगळी नाटकं बंद करायची. तुला काय वाटले ग? तू माझे पाय पकडशील आणि मी तुला माफ करेन, सगळ्या गोष्टी मी विसरून जाईल, तर ते कधीच शक्य नाही आहे. आणि हे सगळं काही कशासाठी ग? तू माझे पाय धरावेत यासाठी मी हे सगळं काही करतच नाही आहे. आणि अशी ही नाटकं माझ्यासमोर अजिबातच करायची नाही, कारण तुला माझे पाय धरायला लावून मला मोठेपणा मिरवायचा नाही आहे. त्यामुळे यापुढे अशी नाटकं करण्याचा अजिबातच प्रयत्न करू नकोस, कारण तुझ्या या नाटकांचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही. आणि खरंच तुला या सगळ्याचा पश्चाताप होत असेल ना तर तो तुझ्या वागण्यातून दाखव. तू जर खरंच बदलली असशील ना तर ते तुझ्या वागण्यातून दिसून येईल. त्यामुळे असे पाय धरून माफी मागून तू बदलली आहेस आणि तुला या सगळ्याचा पश्चाताप होतोय असं मला तरी दाखवून देण्याचा अजिबातच प्रयत्न करू नकोस. तन्वी, तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे घरच्यांसमोर माझी मान खाली गेली आहे. तू जे काही केलंयस ना त्यामुळे ह्या सगळ्यांसमोर मला तोंड वर करून पाहायचीही लाज वाटते. हे सगळं काही तुझ्यामुळे होतंय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा असं काही केलंस ना तर प्रिया म्हणते, नाही अश्विन, असं पुन्हा कधीच काही होणार नाही. असं म्हणत प्रिया पुन्हा एकदा माफी मागण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अश्विन तिचं काही ऐकून न घेता हॉस्पिटलला निघून जातो. आता प्रिया मात्र एकटी पडलेली असते. तर दुसरीकडे आता सायली, अर्जुन ज्यावेळी रूममधून बाहेर येतात त्यावेळी घडलेला सर्व प्रकार सायलीने अर्जुनला सांगितलेला असतो. अर्जुन म्हणतो, म्हणजे सुमन काकूंनी नागराज काकांचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलं आहे, पण हे कसं शक्य आहे? तर सायली म्हणते, ते काही माहीत नाही, परंतु मी बोलत असताना अचानकच फोन कट झाला. अर्जुन म्हणतो, काय म्हणजे आपल्याला आता निघावं लागेल. आता या दोघांचं बोलणं कल्पनाताई ऐकतात आणि सायलीला विचारतात, काय झालं? अस्मिता ठीक आहे ना? तर सायली म्हणते, हो आई, अस्मिताताई एकदम ठीक आहेत, तुम्ही अजिबातच काळजी करू नका. कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे. सायली, तू भाजीला फोडणी देशील का? आणि मी कणिकही मळून ठेवलं आहे, तेवढ्या पोळ्या बनवशील का? तर सायली होकार देत म्हणते, हो आई, तुम्ही काळजी करू नका, मी बनवते सगळं काही. तर त्याचवेळी अर्जुन म्हणतो, मम्मा, आम्हाला एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं होतं. तर कल्पनाताई म्हणतात, अरे बापरे, मी विसरूनच गेले होते. सायली, तू जेवणाची काळजी करू नकोस, तू जा अर्जुनसोबत. तर सायली म्हणते, नाही आई, मी सगळं काही बनवायला घेते, हे जातील एकटे. तर सायलीला कल्पनाताई म्हणतात, नाही सायली, अगं मला माहीत आहे घरची कामं तर तू नेहमीच करत असतेस, परंतु या सगळ्या ऑफिसच्या कामांमध्ये, या सगळ्यामध्ये तू अर्जुनला किती मदत करतेस हे मला चांगलंच माहीत आहे. अगं तुझीच अर्जुनला खूप मोठी मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू का, माझा हा वकील मुलगा फक्त डोक्याने विचार करतो, परंतु तू मात्र प्रत्येकाच्या भावनांचा, प्रत्येकाच्या मनाचा विचार करतेस. आणि तुझ्या या गुणामुळेच अर्जुनच्या केसचं तू रूपच बदलून टाकतेस. आणि म्हणूनच अर्जुनला त्याच्या कामामध्ये तुझी गरज असते आणि तू अगदी मनापासून त्याला मदत करतेस. आणि घरची कामं काय तर तू नेहमीच करत असतेस, त्यामध्ये तर तुझा हात कोणी धरूच शकत नाही. आणि सायली, घरच्या कामांचा एवढा विचार नको करूस, आम्ही आहोत ना घरी, आम्ही करू सर्व.
तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, मग मला सांग, अशा गुणी मुलीला काही घरात बसून ठेवायचं का? तर सायली म्हणते, पण आई, सगळ्या कामांचा भार मला तुमच्यावर नाही टाकायचा आहे. कल्पनाताई म्हणतात, मग सकाळी उठून तू सगळी कामं एकटीने करत असतेस, ते चालतं का? की असं आहे की सून म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या तू सांभाळायच्या आणि सासू म्हणून मी फक्त आयतं बसून खायचं? तर सायली म्हणते, नाही आई, असं काहीच नाही आहे. परंतु कल्पनाताई म्हणतात, ते काही नाही, घर सर्वांचं आहे ना, मग या घराच्या जबाबदाऱ्या सर्वांनी घ्यायच्या आहेत, त्यामुळे तू काळजी करू नको. आता कल्पनाताईंची सायलीला असणारी साथ पाहत अर्जुन म्हणतो, बघितलंस का किती छान सासू मिळाली आहे? सायली म्हणते, हो तर माझ्या सासूबाई आहेत छान. मी तर ठरवलं आहे, यावर्षी वटपौर्णिमेला मी हीच प्रार्थना करणार आहे, माझ्या नवऱ्याची हीच आई असून देत आणि पुढचे 7 काय 17 जन्मसुद्धा मलाच याच सासूबाई मिळू देत, असं म्हणत सायली अगदी कल्पनाताईंचे तोंड भरून कौतुक करत असते. आता कल्पनाताईंना सुद्धा सायलीचा स्वभाव, तिचं वागणं खूप आवडत असतं. त्यांनी अगदी मनापासून सायलीचा स्वीकार केलेला असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, नागराज काकांच्या गुन्ह्याची कबुली दिलेला व्हिडिओ आता सायली अर्जुनच्या हाती लागतो. आता तो व्हिडिओ ऐकताच, ते पाहताच सायली अर्जुनला धक्काच बसतो. आता अर्जुन म्हणतो, मी आता शांत बसणार नाही, मी अगोदर सिनियरला हे सगळं काही सांगणार आणि त्यानंतर पोलिसांना. आता मी नागराजला सोडणार नाही. तर सायली म्हणते, नागराज काकांचे 100 अपराध आता भरले आहेत आणि आता त्यांची सुटका होऊ शकत नाही. त्यांच्या चुकीची शिक्षा, त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना मिळणारच आहे. आता सायली, अर्जुन आणि सुमन काकू मिळून नागराज काकांना कशी अद्दल घडवतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.